नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात मोदी सरकार सुरू करणार सोयाबीनची महाखरेदी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून मोदी सरकार सुरू करणार संपूर्ण राज्यात सोयाबीनची महाखरेदी। मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता मोदी सरकार संपूर्ण राज्यामध्ये सुरू करणार सोयाबीनची महाखरेदी। आणि मोदी सरकारने सोयाबीनची महाखरेदी सुरू केली तर याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार? मोदी सरकार सोयाबीनची खरेदी कोणत्या भावावर करणार? मोदी सरकारने सोयाबीनची खरेदी सुरू केल्यानंतर ही खरेदी तिथपासून आणखीन किती दिवस सुरू राहणार? या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जर नोटिफिकेशन बेलला ऑल नसल केलं तर तात्काळ करून घ्या। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार मोदी सरकारची सोयाबीनची महाखरेदी। पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार सोयाबीनची महाखरेदी? आणि ही महाखरेदी कोणत्या भावावर होणार? ही महाखरेदी किती दिवस सुरू राहणार? आणि मोदी सरकारच्या या सोयाबीन महाखरेदीचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार? या आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा आता सविस्तर घेऊयात उत्तर। बघा मित्रांनो, मोदी सरकार महाराष्ट्राच्या या पावन मायभूमीमध्ये 15 ऑक्टोबर पासून त्यानंतर 4-5 दिवसात म्हणजे 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान कोणत्याही क्षणी सोयाबीनची महाखरेदी सुरू करताना दिसू शकते। मोदी सरकारची ही महाखरेदी 4892 रुपये प्रति क्विंटल या दराने सुरू होणार। आणि जेव्हापासून मोदी सरकारची ही सोयाबीनची खरेदी सुरू होईल तिथपासून 90 दिवस कमीत कमी खरेदी सुरू राहणार। याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती 100% होणार। कारण व्यापाऱ्यांना सोयाबीन घ्यायचं म्हटलं तर याच्यापेक्षा महाग घ्यावं लागेल। त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। आणि या कारणामुळे जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव जर मोदी सरकारने सोयाबीन खरेदी सुरू केल्यानंतर 15 दिवसात 5000 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। मग तुमच्या मनात असेल की मध्य प्रदेशमध्ये खरेदी नाही, राजस्थानमध्ये खरेदी नाही, मग आपल्या राज्यातच या ठिकाणी खरेदी का सुरू केली जात आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो की डिसेंबर महिन्यात या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार। आणि या निवडणुकांमध्ये या ठिकाणी सरकारला शेतकऱ्यांचा असणारा जी काही निराशा आहे, शेतकऱ्यांची जी काही उदासी आहे, याचा रोष या ठिकाणी दिसू नये व त्या कसल्याही प्रकारची अडचण त्यांना निर्माण होऊ नये म्हणून
या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये राजस्थान मध्य प्रदेशला वगळून पहिल्यांदा आपल्या राज्यात सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे। लक्षात घ्या, भविष्यात काय होईल माहित नाही, पण 4,892 रुपयाचा भाव मिळतोय। तो भाव खरा माना मित्रांनो, भविष्य कुणं बघितलंय। पण एवढे, जेव्हा सोयाबीनच्या खरेदीचा विचार आला, मोदी सरकारने सोयाबीनची खरेदी सुरू केली की सोयाबीनचा भाव 5,000 गेला म्हणून समजून घ्या। तर ही मित्रांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात मोठी अपडेट की 15 ऑक्टोबर नंतर कधीही कोणत्याही क्षणी देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या या पावन मायभूमीत सोयाबीनची खरेदी मोदी सरकारमार्फत सुरू होताना दिसणार आहे। याचा काय परिणाम होणार मी समजावून सांगितले। भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव संपूर्ण देशांतर्गत बाजारामध्ये कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।